प्रथमतः आपले सर्व संचालक, व्हाईस चेअरमन, आपण सर्वजण पत्रकार उपसंचालक सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आत्ता याचिका क्रमांक 4192, 4249 आणि 9177 या याचिकांचं माननीय हायकोर्टाने दिनांक 27 रोजी निर्णय दिलेला आहे आणि त्या निर्णयाला अधीन राहून निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने कालच माननीय प्रांतसाहेबांना पत्र दिलेलं आहे आणि त्या पत्र देऊन आम्ही काल इथं सगळेजण आलो होतो, परंतु काल दुर्दैवाने प्रांतसाहेब आजारी होते, ते आले नाहीत। त्यांनी आजची वेळ दिली होती। आज सकाळी येऊन त्यांनी आम्हाला जे काय ऑफिसला सील केली होती ती सील संपूर्ण काढून दिलेली आहेत। त्याबद्दल मी प्रथमतः आपल्या सर्वांच्या वतीनं कोर्टाचं माननीय हायकोर्ट यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि संपूर्ण प्रोसिजर पार पाडण्यासाठी माननीय श्रीमंत रामराज असतील, श्रीमंत संजीवराज असतील, श्रीमंत रघुनाथराज असतील आणि आपलं सर्व संचालक मंडळ, त्याचप्रमाणे सर्व सभासद आणि कामगार या सर्वांनी सहकार्य केलं, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो। मी बऱ्याच वेळा याविषयी सांगितलेलं आहे की कारखान्याची परिस्थिती काय, फक्त आज एकच मुद्दा मांडणार आहे, तो आपल्या सर्वांच्यासाठी महत्त्वाचा आहे। कारण बऱ्याच वेळा आमच्यावर भ्रष्टाचार केल्याचे आरोप केले जातात। एक तर भ्रष्टाचार करण्यासारखं कारखान्यामध्ये काही नाही, सगळं एकदम वाईट आहे आणि तरीसुद्धा आमच्यावर भ्रष्टाचार केले जातात। गेल्या 2002 सालापासून माननीय श्रीमंत रामराजांच्या मार्गदर्शनाने आम्ही कारखाना चालवतोय आणि सुरुवातीला ज्यावेळेस मालवणजीत कारखाना सुरू केला त्यावेळेस अगदी राजघराण्यातली चांदी विकून आणि शेअर्स गोळा करून कारखाना सुरू केला आणि 2002 साली ज्यावेळेस कारखाना अडचणीत आला पुन्हा, त्यावेळेस सुद्धा रामराजे आणि राजघराणं यांच्या माध्यमातून हा कारखाना परत ऊर्जित अवस्थेत आणलेला आहे आणि आता कारखाना व्यवस्थित चालू आहे। फक्त या ठिकाणी मला एकच सांगायचं आहे, जे आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले जातात, बाकी आरोपी बऱ्याच वेळा सांगितलेले मतदार यादी वगैरे ते काय आता मी सांगणार नाही, पण भ्रष्टाचारीच आरोप केले जातात। आत्तापर्यंत गेल्या 23 वर्षामध्ये आम्ही कुठंही 1 रुपयाचा भ्रष्टाचार केला नाही। आम्ही कुठल्याही संचालकाला अगदी मीटिंगचे भत्ते सुद्धा दिले नाही, फक्त चहा पाणी याच्या व्यतिरिक्त काहीही झालेलं नाही। आणि एवढं सांगून मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की आता मॅडमने चार्ज आम्हाला दिलेला आहे, गेले 7 दिवस हा चार्ज मॅडमला होता। मॅडमनी अगदी आर्थिक जे काय आहे अगदी बँक अकाउंटचे सील करण्यापर्यंत सगळे केलेले, याचा अर्थ मॅडमला सुद्धा आमच्या अकाउंटवर किती पैसे आहेत हे माहीत झालेलं असावं असं मला वाटतं। आमच्या अकाउंटवर जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये 61 लाखाच्या ठेवी आहेत आणि बाकीच्या सगळी बेरीज केली तर आज श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या अकाउंटवर 2,20,00,000 बॅलन्स आहे आता, हे लक्षात घ्या। आम्ही हा कारखाना बॅलन्समध्ये कुठेही कर्जात नाही किंवा काय नाही। तुम्हाला खरं वाटत नसेल तर तुम्ही प्रत्येक आमच्याकडे बँक अकाउंट आहे, बँक अकाउंटचं आम्ही तुम्हाला स्टेटमेंट दाखवतो। 2,20,00,000 आज आमच्याकडे शिल्लक आहेत। कुठंही भ्रष्टाचार करायचं किंवा कुठलं कारखाना कर्जात आहे, अडचणीत आहे आणि आणखी कुठं कशात घालायचं आहे असं अजिबात नाही। कारखाना सुस्थितीमध्ये आहे, भविष्यामध्ये सुस्थितीमध्ये चालणार आहे। आमचे सभासद असतील, कामगार असतील, या सर्वांच्या सहकार्यातून आणि त्यांना सहकार्य करणं गरजेचं आहे। या सगळ्या माध्यमातून हा सहकारी साखर कारखाना आहे आणि केवळ रामराजे बाबा, दोन्ही बाबा या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली हा कारखाना सहकारी तत्वावरच चालणार आणि त्यामध्ये संचालक असतील, सभासद आणि संपूर्ण कामगार या संपूर्ण लोकांनी त्यामध्ये भाग घेऊन हा भविष्यामध्ये कारखाना 100% यशस्वी चालणार आहे। शेवटी माझी सर्व सभासदांना एकच विनंती, आपण खरं काय खोटं काय हे समजून घ्यावं। ते खरंच आहे। आतापर्यंत मी कालच सांगितलं की सत्याचा आणि संयमाचा विजय आणि भविष्यामध्ये त्याचप्रमाणे सत्याचा आणि संयमाचा विजय होणार आहे। त्या निमित्ताने मी आमच्या सर्व सभासदांना सांगू इच्छितो की कृपा करून खरं काय ते खोटं काय तुम्ही पहा आणि खऱ्याला साथ द्या। मला 100% आपल्याला खात्री आहे की सर्व सभासद या निवडणुकीमध्ये आमच्या पाठीशी राहतील। आणि यानंतर शेवटी आज बऱ्याच वेळा या मुलाखती चालल्या आहेत, आणखीन भविष्यामध्ये होतील आणि ज्या वेळेस तुम्ही आम्हाला बोलवाल त्यावेळेस आम्ही खरं ते सांगणार आहे। आणि शेवटी आज या ठिकाणी गुढीपाडव्याचा मुहूर्त आहे, या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आम्हाला हे सगळं सील वगैरे तोडून दिलेलं आहे। या गुढीपाडव्याच्या आपल्या सर्वांना या आमच्या संचालक बॉडीच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो आणि या निमित्त माननीय श्रीमंत रामराज नाईक निंबाळकर यांचाही वाढदिवस आहे आणि आमच्या सर्वांच्या वतीनं श्रीमंत रामराज नाईक निंबाळकरांना वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा आणि त्यांनी 100वी पार करावी अशी आमच्या सर्वांच्या वतीनं श्री रामचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. चेअरमन साहेब आपल्याला संचालक मंडळाकडे कारखाना सुपूर्द करायचे प्रादेशिक सहसंचालक साखर यांचे आदेश आलेले होते. काल तुम्ही कारखान्यावर तब्बल 1.5 ते 2 तास बसलेला होता. तर काल तुम्हाला प्रशासकांकडनं सांगण्यात आलं होतं की आजच चार्ज देतो. का तुम्ही कॉन्टॅक्ट केला, नक्की काय झालं कालच्या बाबतीत तुम्ही सांगा. काल ज्यावेळेस आम्हाला हे पत्र मिळालं RJDचं, यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे आणि पत्र 29 तारखेचं आहे, आज 30 तारीख आहे. यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे, आपणास कळवत येते की आपण सदर आदेशाचे तात्काळ पालन करावे. आपल्या ताब्यात घेतलेले कारखान्याचे दप्तर तात्काळ संचालक मंडळाकडे ताब्यात देण्यात यावे आणि तसे केल्याचा अहवाल या कार्यालयात सादर करावा. हे पत्रात लिहिलेले संपूर्ण हायकोर्टाचा निकाल पण यात लिहिलेला आहे आणि हायकोर्टाचा निकाल माझ्याकडे मराठीतून एक आहे, इंग्लिशमधून एक आहे. हे सगळे निकाल माझ्याकडे आहेत. हायकोर्टाने 27 तारखेला साधारण 1:30 ते 2च्या दरम्यान आम्हाला निकाल दिला. आम्ही तिथं होतो आणि नंतर आपला फॉर्म झाला, निकाल व्हायरल झाला. दुसऱ्या दिवशी आम्हाला कॉपी मिळाली आणि RJD जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांनाही कॉपी मिळाली आणि काल हे पत्र आलं. आम्ही त्या पत्र आल्यानंतर मी स्वतः मॅडमला फोन केला, सोनवणे साहेबांना फोन केला. त्यांनी सांगितलं की आम्ही साधारण संध्याकाळी 6च्या आसपास येतोय. आम्ही त्या पद्धतीनं इथं सगळे संचालक आणि आपण सर्व वार्ताहर उपस्थित राहिला. परंतु अचानक परत फोन आला की प्राण मॅडमला काहीतरी आजारी आहेत, त्यांनी इंजेक्शन घेतले, ते आराम करतायत. सुदैवाने खरं असं व्हायला नको होतं, तरीसुद्धा आम्ही संयम बाळगतोय आणि आज सकाळी सुद्धा 10चं टायमिंग दिलं होतं. त्यांना उशीर झाला तर तो विषय नाही, आम्ही संयमाने चाललोय. याचा अर्थ आम्ही फार शांत बसावं असं नाही. भविष्यामध्ये असं झालं तर 100% त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. चेअरमन साहेब, तुम्हाला आधी जेव्हा सांगितलेलं होतं की 6च्या वेळेला किंवा 6:30च्या वेळेला, तर तेव्हा तुम्हाला प्रशासक आजारी आहेत किंवा प्रांत आजारी आहेत असं काही पूर्वकल्पना दिलेली होती? अगोदर पूर्वकल्पना काही नव्हती. शेवटी जाताना साधारण 7-7:30च्या आपण सगळे होतो. त्यावेळेस सोनवणे साहेबांचा फोन आला की मॅडम आजारी आहेत म्हणून येऊ शकत नाही. चेअरमन साहेब, श्रीराम कारखान्यावरचा प्रशासक उठलेला आहे, तर आता निवडणुकीला विलंब लागेल का आता तात्काळ लागेल? आता निवडणुकी आता जी परवा जी केस झाली 27 तारखेला ती फक्त प्रशासकाची होती आणि आता येणाऱ्या शुक्रवारी 4 तारीख दिलेली आहे. ह्या 4 तारखेला निवडणूक कशी घ्यायची, त्यांनी जे काय ऑप्शन घेतलेले आहेत मतदार यादीवरती, त्याची सुनावणी 4 तारखेला हायकोर्टासमोर आहे आणि त्याच्यानंतर हायकोर्ट ज्याप्रमाणे निर्णय देतील तो कुठलाही निर्णय असेल आम्हाला 100% मान्य असेल.